आपल्या पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये उल्लेख केलेला आहे बँकिंगचा म्हणून. तर ह्या वित्तीय व्यवस्थेचा भाग म्हणून आपल्याला बँकिंगचा अभ्यास करायचा आहे. पण एकंदरीत आपल्या देशाची वित्तीय व्यवस्था नक्की काय आहे, याच्यात फक्त बँकिंग येत नाही, म्हणजे बँक व्यवस्था येत नाही, तर याच्या पलीकडे सुद्धा बऱ्याच गोष्टी येतात. तर तो सगळा डिटेल्ड अभ्यास आपल्याला म्हणजे बँकिंगचा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण एकंदरीत या वित्तीय व्यवस्थेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुमच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यातला काही पॉइंट तुम्हाला गरजेचा होऊ शकेल. तर इंग्लिशमध्ये आपण याला फायनान्शियल सिस्टम म्हणतो किंवा म्हणूया की इंडियन फायनान्शियल सिस्टम. तर त्या फायनान्शियल सिस्टम या शब्दाचा पहिल्यांदा आपण अर्थ बघूया, म्हणजे आपल्याला पुढे काय काय आणि कशा कशा टप्प्याने अभ्यास करायचा आहे ते आपल्याला कळेल. बघा, या शब्दामध्ये वित्तीय या शब्दामध्ये एक शब्द आहे, तर तो शब्द आलेला आहे वित्त या शब्दावरून, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फायनान्स असा शब्द आपण वापरतो. आता वित्त म्हणजे कुठल्याही प्रकारचा पैसा नाही. जनरली बरेच जण वित्तीय व्यवस्थेला पैशाची व्यवस्था वगैरे अशा प्रकारचं काहीतरी वरवरचं समजण्याचा प्रकार करतात. पण वित्त म्हणजे कुठल्याही प्रकारचा पैसा नाही. जेव्हा पैसे आपण कुठल्या तरी उद्दिष्टाने कर्जाने देतो किंवा कर्जाने घेतो, तेव्हा त्या पैशाला आपण वित्त असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात कर्जाने घेतल्या दिला जाणाऱ्या पैशाला आपण वित्त म्हटलं पाहिजे. म्हणजे आपल्या हातात असलेल्या सगळ्या पैशाला आपण वित्त म्हणू शकत नाही. आपण जेव्हा ऍग्रिकल्चरल फायनान्स असा शब्द आपण वापरतो इंग्लिशमध्ये, तेव्हा शेतकऱ्याने आपल्या गरजा भागवण्यासाठी घेतलेलं कर्ज असा त्याचा अर्थ होतो. आपण त्याला ऍग्रिकल्चरल पैसा असा शब्द वापरत नाही. म्हणून कर्जाने घेतला दिल्या जाणाऱ्या पैशाला जनरली फायनान्स असा शब्द वापरला जातो. इंडस्ट्रियल फायनान्स, औद्योगिक वित्त असा शब्द जर आपण वापरला, तर उद्योजकांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी, खेळत्या किंवा स्थिर भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी जेव्हा बँकांकडनं कर्ज घेतलेलं असतं किंवा पैशाची उभारणी केलेली असते शेअर्स वगैरेच्या विक्रीच्या माध्यमातून, तेव्हा आपण त्याला इंडस्ट्रियल फायनान्स असा आपण शब्द वापरू शकतो. तसेच एखाद्या आयातदाराने किंवा निर्यातदाराने कर्ज घेतलं तर त्याला आपण एक्झिम फायनान्स, एक्सपोर्ट इम्पोर्ट फायनान्स असा आपण शब्द वापरू शकतो. किंवा एखाद्या आपण म्हणू की समजा आपण घर बांधण्यासाठी कर्ज घेतलं तर आपण त्याला हाऊसिंग फायनान्स असा आपण शब्द वापरू. त्यामुळे वित्त हा शब्द काय इंडिकेट करतोय, तर जेव्हा आपण एखादी गरज भागवण्यासाठी, इथे आपण म्हणजे त्याच्यात सगळेच आले, शेतकरी आले, उद्योजक आले, सेवा संस्थावाले आले समजा, किंवा घर बांधणारे आले, जे कोणी ज्यांना काही पैसे दुसऱ्याकडून हवे आहेत, दुसऱ्या व्यक्तीकडनं किंवा दुसऱ्या संस्थेकडनं बँकेसारख्या, तेव्हा त्या सगळ्या पैशाला म्हणजेच कर्जाने घेतल्या दिल्या जाणाऱ्या पैशाला आपण वित्त म्हणतो. आणि त्या पैशाची उपलब्धता करून देणारी जी यंत्रणा देशात काम करते किंवा कोणत्याही देशात काम करते, तिला आपण वित्तीय व्यवस्था किंवा इंग्लिशमध्ये फायनान्शियल सिस्टम असा आपण शब्द वापरतो. तर ही फायनान्शियल सिस्टम कोणत्याही देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची असते. कारण आपण मागे पण एक पॉइंट असं म्हटलं होतं बघा, की देशाची अर्थव्यवस्था मुख्यतः ही कर्जाने घेतल्या दिल्या जाणाऱ्या पैशावर अवलंबून असते. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की इव्हन रिलायन्स इंडस्ट्रीवर 10,000 कोटी रुपयाचं कर्ज जर असेल आणि ती देशातली सगळ्यात मोठी कंपनी असेल, तर याचा अर्थ असा झाला की ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या सुद्धा वेगळ्या प्रकारच्या संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेतात आणि कर्जाच्या माध्यमातून आपल्या कंपन्या चालवत असतात. तर अशा रीतीने देशाची अर्थव्यवस्था किती वेगाने विकसित होईल हे मुळातच देशाच्या वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतं. म्हणजे देशात किती बँका आहेत, किती इतर वित्तीय संस्था आहेत, त्या किती वेगाने काम करतायत, किती वेगाने जास्तीत जास्त लोकांकडनं स्वतः ठेवी जमा करण्याचं काम करतायत आणि या ठेवींच्या माध्यमातून लोकांना किती कर्जे इझिली उपलब्ध करून देत आहेत, या गोष्टीवर अल्टिमेटली आपल्या देशाचा विकास अवलंबून असतो. म्हणून तर आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं बघा की देशाचा आर्थिक सुधारणा सुरू करण्यासाठी आपण ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया सुरू केल्या, त्याच्यात वित्तीय क्षेत्र सुधारण्याच्या प्रक्रिया सुद्धा आपण सुरू केल्या होत्या. आणि 91ला त्या नर्सियन समिती आली आणि आपल्या देशाची वित्तीय व्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणात बदललेली आहे गेल्या 30 वर्षात, असं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. तर पहिल्यांदा वित्तीय व्यवस्था याच्या अंतर्गत काय काय गोष्टी येतात त्याचा पहिल्यांदा आपण अभ्यास करूया बघा. तर बघा, वित्तीय व्यवस्था ही वित्तीय बाजारांची मिळून बनते. वित्तीय बाजारांमध्ये विविध प्रकारच्या वित्तीय संस्था काम करत असतात. ह्या वित्तीय संस्था विविध प्रकारच्या वित्तीय सेवा देण्याचं काम करतात आणि ह्या वित्तीय संस्था वित्तीय सेवा देण्यासाठी विविध प्रकारच्या वित्तीय साधनांचा उपयोग करतात. पुन्हा पॉइंट लक्षात घ्यावा.
वित्तीय व्यवस्था ही विविध वित्तीय बाजारांची मिळून बनते. हे वित्तीय बाजार काय करतात, सॉरी, या वित्तीय बाजारामध्ये कोण काम करत असतं, तर विविध प्रकारच्या वित्तीय संस्था काम करत असतात. ह्या वित्तीय संस्था विविध प्रकारच्या वित्तीय सेवा उपलब्ध करून देतात आणि ह्या वित्तीय संस्था विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारच्या वित्तीय साधनांची म्हणजेच फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करतात असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. त्यामुळे वित्तीय व्यवस्थेचे हे 4 कंपोनंट झाले. मागच्या पानावर हे 2 झालेत. वित्तीय बाजार, वित्तीय व्यवस्था वित्तीय बाजारांची बनते. वित्तीय बाजारांमध्ये वित्तीय संस्था असतात. वित्तीय संस्था वित्तीय सेवा देतात आणि वित्तीय संस्था वित्तीय सेवा देण्यासाठी विविध प्रकारच्या वित्तीय साधनांचा किंवा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचा वापर करतात. अशा दृष्टिकोनातून आपल्याला वित्तीय संस्था आपल्याला विचारात घ्यायची आहे किंवा समजून घ्यायची आहे असं म्हणता येईल. मग आता वित्तीय बाजार नक्की काय प्रकार असतो तो कळण्याकरताही मुळात बाजार या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. आता बोली भाषेमध्ये आपण जेव्हा बाजार शब्द आपण विचारात घेतो तेव्हा किंवा ऐकतो समजा म्हणूया, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एक कुठलं तरी भौगोलिक ठिकाण आपल्या डोक्यामध्ये येतं. म्हणजे आपण जर समजा भाजी बाजार असा शब्द वापरला तर आपल्याला डोक्यात काय येतं की कुठला तरी एखादं असं ठिकाण असेल की ज्या ठिकाणी भाजी विकणारे माणसं बसलेले आहेत आणि आपण त्या ठिकाणी जायचं आणि ती भाजी विकत घ्यायची. म्हणजे भाजी बाजार हे एक ठिकाण आहे, एक प्लेस आहे, हे आपल्या डोक्यात येईल. तसंच आपण जर समजा आपण म्हणा की समजा धान्य बाजार असा आपण शब्द ऐकला तर तिथे आपल्या डोक्यात काय येईल की कुठेतरी धान्य विक्रेते बसलेले आहेत आणि आपण त्या ठिकाणी जायचंय आणि आपण धान्य विकत घ्यायचंय. किंवा जर समजा आपण शब्द ऐकला समजा सोन्याचा बाजार, तर मग सोन्याचा बाजार म्हणताना आपल्या डोक्यात काय कल्पना येते की कुठली तरी सोन्याची दुकानं आहेत, सोन्याच्या दागिन्यांची विक्री करणारी दुकानं आहेत, तिथे ते विक्रेते असतात आणि आपण त्या ठिकाणी जायचंय. तर आपल्या बोली भाषेतला हा जो अर्थ आहे बाजार या शब्दाचा, तो अर्थ आणि अर्थशास्त्रात बाजार या शब्दाचा जो अर्थ घेतला जातो तो अर्थ यामध्ये मात्र डिफरन्स आहे निश्चितच. अर्थशास्त्रात बाजार आपण शब्दाचा अर्थ जेव्हा घेतो तेव्हा भौगोलिक ठिकाण म्हणून आपण तो घेत नाही. तर बाजार या शब्दाचा अर्थ अर्थशास्त्रामध्ये घेताना आपण काय विचारात घेतो, तर विक्रेते आणि विकत घेणारे, कोणती वस्तू विक्रेते आणि विकत घेणारे ज्या ज्या ठिकाणी एकमेकांच्या संपर्कात येतात त्या सर्व संपर्क स्थानांना मिळून आपण तो बाजार असं आपण म्हणतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल भाजी बाजार फक्त मंडईमध्येच उपलब्ध आहे असं नाही. जर समजा एखाद्या लोड गाडीवर एखादा माणूस जर भाजी विकत असेल आणि तो दारोदार जात असेल तर प्रत्येक वेळी त्या दाराच्या पुढे सुद्धा त्या भाजी बाजाराचं अस्तित्व निर्माण झालेलं असं म्हणता येईल. कारण तो विक्रेता आणि आपण विकत घेतो यांचा मीटिंग पॉइंट हा प्रत्येक वेळी त्या ठिकाणी बदलता असला तरी सुद्धा आपण त्याला बाजाराचा भाग असं आपण म्हणू शकतो. म्हणून भाजी बाजार फक्त तिथे मंडईत आहे असा त्याचा संकुचित अर्थ मात्र त्या ठिकाणी घेतला जात नाही. मग आता वित्तीय बाजार, मग वित्तीय बाजार म्हणजे वित्त घेणारे आणि देणारे एकमेकांच्या ज्या ज्या ठिकाणी संपर्कात येत आहेत त्या सर्व ठिकाणांना मिळून आपण वित्तीय बाजार असं पण म्हणू शकतो. म्हणून वित्तीय बाजार फक्त काही बँक नावाच्या एका बिल्डिंग मध्येच उपलब्ध आहे किंवा इमारतीमध्येच आहे असा त्याचा अर्थ होत नाही. वित्त घेणारे आणि देणारे म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही जर समजा तुमच्या मित्राला काही 1000 रुपये उसने दिले, समजा वर्गात बसलेले असताना दिले, तरी सुद्धा तुम्ही त्या वर्गात बसलेला असताना वित्तीय बाजाराचा भाग झालेला आहात असा त्याचा अर्थ होतोय. त्यामुळे बाजार या शब्दाचा अर्थ हा प्रॅक्टिकली आपण म्हणूया की भौगोलिक ठिकाण न घेता घेणारे आणि देणारे ज्या ज्या ठिकाणी एकमेकांच्या संपर्कात येतात त्या सगळ्यांना मिळून आपण वित्तीय बाजार असा आपण शब्द वापरतोय. आणि आता वित्तीय बाजारामध्ये 2 प्रमुख बाजारांचा समावेश असतो असं आपण म्हणतोय. यांचा डिटेल आपण पुढे पाहून बघूया, पण तरी सुद्धा त्यांची नावं लक्षात घ्यावं. वित्तीय बाजारामध्ये 2 प्रकारचे बाजार, एक म्हणजे नाणे बाजार ज्यांना आपण इंग्लिशमध्ये मनी मार्केट म्हणतो आणि दुसरा बाजार असतो भांडवल बाजार, याला इंग्लिशमध्ये आपण कॅपिटल मार्केट असा आपण शब्द वापरतो. मग नाणे बाजार म्हणजे काय, आता इथे आपण म्हटलं वित्तीय बाजारामध्ये वित्ताची देवाणघेवाण चालते. वित्त कुठल्या कारणाने दिलं घेतलं जातं त्यानुसार आपण त्याला औद्योगिक वित्त, कृषी वित्त, आयात निर्यात वित्त, गृह बांधणी वित्त वगैरे असे शब्द आपण वापरू शकतो. पण ज्या कालावधीसाठी ते घेतलं दिलं जातं त्यानुसार वित्तीय बाजाराचे हे 2 कंपोनंट्स केले जातात असं म्हणता येईल. वित्त जर अल्प कालावधीसाठी घेतलं दिलं जात असेल तर वित्तीय बाजाराच्या त्या कंपोनंटला आपण नाणे बाजार असं म्हणतो आणि वित्त जर मध्यम आणि दीर्घ कालावधीसाठी घेतलं दिलं जात असेल तर त्या कंपोनंटला आपण भांडवल बाजार असा आपण शब्द वापरतो. म्हणून वित्तीय बाजाराचे हे जे 2 भाग केले जातात नाणे बाजार आणि भांडवल बाजार,
ते घेतल्या दिल्या जाणाऱ्या वित्ताच्या कालावधीनुसार केले जातात. म्हणून पुन्हा लक्षात घेऊया की वित्त जर समजा अल्प कालावधीसाठी घेतलं दिलं जात असेल तर त्या कंपोनंटला, वित्तीय बाजाराच्या त्या कंपोनंटला, त्या भागाला आपण नाणे बाजार असं म्हणतो. आणि घेतलं दिलं जाणारं वित्त जर मध्यम किंवा दीर्घ कालासाठी घेतलं दिलं जात असेल तर त्याला मात्र आपण भांडवल बाजार म्हणतो असा अर्थ झाला. पण पुढचा अजून पॉइंट राहिला की अल्प म्हणजे नक्की किती काळ, तर तो पॉइंट आपण याच्याबद्दलचे जास्त डिटेल्स हे सगळे झाल्यानंतर आपण पुढे बघायचे. सध्या पुरतं फक्त लक्षात ठेवा की वित्त बाजाराचे दोन कंपोनंट्स आहेत, नाणे बाजार आणि भांडवल बाजार. अर्थात हे शब्द आता मागे पडलेले आहेत. आज कुणीही नाणे बाजार आणि भांडवल बाजार आधुनिक वित्त व्यवस्थेमध्ये कोणी वापरत नाही, पण पूर्वीपासून वापरले जाणारे हे शब्द म्हणून आजही आपण त्यांचा उल्लेख करतोय. अदरवाईज असं आज काही असं राहिलं नाही की अल्प आणि मध्यम याकरता राहिलं नाही, कारण अल्प मुदतीचा कर्ज व्यवहार करणाऱ्या संस्था मध्यमचाही करतात, दीर्घचाही करतात. त्यामुळे आज एकदम असं सेपरेट आपण करू शकत नाही की हे नाणे बाजार आहे आणि हे भांडवल बाजार आहे. पण पूर्वीपासून पडलेले आणि प्रसिद्ध असलेले शब्द म्हणून आपण त्यांचा उल्लेख करतोय असा अर्थ होतो. आता ह्या वित्तीय संस्था काय करतात तर ह्या नाणे बाजारांमध्ये आणि भांडवल बाजारामध्ये विविध प्रकारच्या वित्तीय संस्था काम करतात. त्याची काही उदाहरणं या ठिकाणी दिली आहे. फॉर एक्झाम्पल, नाणे बाजारामध्ये आरबीआय काम करत असते. आरबीआय काय काम करते, कारण आरबीआय आपल्या व्यापारी बँकांना विविध पद्धतीने कर्ज देत असते, म्हणून आरबीआय सुद्धा नाणे बाजाराचा भाग झाली. विविध व्यापारी बँका त्याच्यामध्ये येतात आणि उलट नाणे बाजारात जास्तीत जास्त काम करणाऱ्या कोण असतात तर या व्यापारी बँकाच असतात. त्याचप्रमाणे इव्हन सरकारे पण येतात. आरबीआय बँकांनाच कर्ज देतं असं नाही, सरकारलाही कर्ज देतं आणि सरकार सुद्धा दुसऱ्या सरकारला कर्ज देऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, केंद्र सरकार राज्य सरकारांना अल्प काळाचे कर्ज देऊ शकतात, म्हणून इव्हन सरकारे सुद्धा या नाणे बाजाराचा भाग झाला. आणि व्यापारी बँकांच्या व्यतिरिक्त आजच्या नाणे बाजारामध्ये ह्या एनबीएफसीज यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात अस्तित्व निर्माण झालेलं आहे किंवा वाढत चाललेलं आहे. उलट त्यांना काय म्हणतात बघा, नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज. म्हणजे अशा फायनान्स कंपनीज, म्हणजे अशा फायनान्स उपलब्ध करून देण्यासाठी काम करणाऱ्या कंपन्या ज्या मात्र बँका नाही आहेत, या बँका झाल्या. या बँक म्हणून यांचं रजिस्ट्रेशन होतं, यांचं रजिस्ट्रेशन कंपनी म्हणून होतं पण बँक म्हणून होत नाही. आणि कंपनी म्हणून काय तर वित्तची व्यवहार करणाऱ्या कंपन्या म्हणून वित्तीय कंपन्या आपण त्यांना म्हणतोय, पण त्या बँका नसल्यामुळे त्यांना एक गट म्हणून ओळखलं जातं, नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज म्हणून. तर अशा फायनान्स कंपन्या सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल बघा, भरपूर फायनान्स कंपन्या असतात किंवा कधी कधी कोणाचे तरी बोलण्यातून ऐकला असेल शब्द की मी या फायनान्स कंपनीचं कर्ज घेतलं म्हणून. तर त्या फायनान्स कंपन्या मात्र बँका नसल्यामुळे आपण त्यांना एनबीएफसीज असा आपण शब्द वापरतो. तसेच भांडवल बाजारामध्ये आज सुद्धा विविध प्रकारच्या संस्था काम करतात. फॉर एक्झाम्पल, व्यापारी बँका पण येतात. काय येतील, कारण व्यापारी बँका काही फक्त अल्पकालीन कर्ज देतात असं नाही, मध्यम दीर्घकालीन कर्ज सुद्धा देऊ शकतात, म्हणून ते पण झाल्या. त्यांच्या व्यतिरिक्त खास काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स सुद्धा भांडवल बाजारामध्ये येतात. फॉर एक्झाम्पल, नाबार्ड येते, NHB नॅशनल हाऊसिंग बँक येते, त्यानंतर एक्झिम बँक येते, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, सिडबी सारखी संस्था येते जी स्मॉल इंडस्ट्रीसाठी काम करते. या काही फायनान्स इन्स्टिट्यूट्स आहेत, यांची संख्या अलीकडे भरपूर कमी झालेली आहे. पूर्वी मात्र यांची संख्या भरपूर होती आणि पूर्वी या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स ज्या काही पूर्वी होत्या त्या बऱ्याचशा आज व्यापारी बँकांमध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत, म्हणून आपल्याला त्यांची संख्या कमी झालेली दिसते. पण आता ह्या 4 प्रमुख ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स म्हणून काम करतात. त्यांचाही आपल्याला भांडवल बाजाराचा अभ्यास करताना पुढे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भांडवल बाजारामध्ये अजून जास्त खरं कोण येतं तर एकच शब्द जर वापरायचा झाला की भांडवल बाजारात प्रामुख्याने कार्यरत असलेले कोण असतात तर हे रोखे बाजार असतात, ज्यांना आपण स्टॉक एक्सचेंजेस म्हणतो, स्टॉक मार्केट्स म्हणतो, की ज्या ठिकाणी विविध कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री चालत असते. आणि ही जोपर्यंत ती कंपनी अस्तित्वात आहे तोपर्यंत चालू शकते. म्हणून कंपन्यांना भांडवल उभारणी करून देण्यासाठी काम करणारे हे रोखे बाजार हे या भांडवल बाजाराचा एक प्रमुख भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे काही गुंतवणूक बँका काम करतात. LIC, GIC, UTI सारख्या गुंतवणूक बँका होत्या, अर्थात त्यांचं आता गुंतवणूक बँका म्हणून असलेलं स्वरूप एकदम कमी झालेलं आहे. आज LIC फक्त विमा कंपनी म्हणून काम करते, UTI फक्त म्युच्युअल फंड म्हणून काम करते. पण पूर्वी LIC, GIC आणि UTI सारख्या या संस्था मात्र उद्योग क्षेत्राला गुंतवणूक करण्यासाठी पैसे द्यायचे, म्हणजे कर्जाने पैसे द्यायचे, म्हणून त्यांना गुंतवणूक संस्था सुद्धा म्हटलं जायचं. तर त्यांचं प्रमाण मात्र कमी झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
त्याचप्रमाणे भांडवल बाजारात अनेक विमा कंपन्या काम करतात, LIC, GIC सारख्या सरकारी, त्याचप्रमाणे खाजगी आणि परकीय तर भरपूरच आहे. विविध म्युच्युअल फंड्स काम करतात. म्युच्युअल फंड सुद्धा कंपन्यांच्या म्युच्युअल्स म्हणजे सॉरी आपण काय म्हणूया की आपल्या स्वतःच्या युनिट्सची विक्री जनतेला करून एक प्रकारे त्यातनं जमा केलेले पैसे हे दुसरीकडे कुठेतरी गुंतवून लोकांना लाभ उपलब्ध करून देण्याचं काम करतायत. त्यांचाही वेगळा आपल्याला अभ्यास आहे. मर्चंट बँका म्हणून काम करणाऱ्या काही संस्था सुद्धा ह्या भांडवल बाजारात काम करतात असं आपल्याला दिसेल. या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास भांडवल बाजारात करायचा आहे. सध्या पुरतं फक्त असं लक्षात ठेवा की विविध प्रकारच्या संस्था नाणे बाजार आणि भांडवल बाजारात काम करताना आपल्याला दिसतात. आणि आता ह्या संस्था विविध प्रकारच्या वित्तीय सेवा देण्याचं काम करतात. या संस्था कशा पद्धतीने काम करतात तर त्या विविध वित्तीय सेवा देतात. उदाहरणार्थ काय करतात तर कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याची सेवा देतात. बँकेचं प्रमुख काम काय तर कर्ज देणे, पण कर्ज देण्याची सेवा बँकांमार्फत उपलब्ध होते. ही सगळ्यात मोठी सेवा म्हणता येईल आपल्याला. विमा कंपन्या विमा काढून देतात लोकांचा, कंपन्यांचा, कारखान्यांचा, विविध पद्धतीचा विमा काढून देतात, तर ते विमा देण्याची सेवा उपलब्ध करून देतात. काही काही संस्था त्या मर्चंट बँकांसारख्या संस्था भाग विमेकरी सेवा देतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अंडर रायटिंग म्हणतो. तर अंडर रायटिंग म्हणजे नक्की काय त्याचाही अभ्यास आपल्याला त्या मर्चंट बँकिंग व्यवसायाचा भाग म्हणून बघायचा आहे. सध्या फक्त लक्षात ठेवा की भाग विमेकरी नावाची एक कुठली तरी सेवा ह्या वित्तीय सेवांमार्फत उपलब्ध करून दिली जात असते, असं पण झालं. आणि आता ह्या वित्तीय सेवा मात्र विविध प्रकारच्या वित्तीय साधनांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात. मग आता नाणे बाजारात वापरली जाणारी महत्वाची वित्तीय साधने कोणती कोणती तर कॉल अँड शॉर्ट नोटीस कर्जे, याला मागणी व अल्प सूचना कर्जे असं मराठीमध्ये म्हटलं जातं. अशा प्रकारची कर्जे जनरली एक बँक दुसऱ्या बँकेला देत असते आणि कुठल्या बोलीवर देत असते त्या बोलीनुसार त्या कर्जाला असं नाव दिलेलं बघा. कॉल म्हणजे कॉल करून कर्ज परत द्या अशी मागणी करताच जेव्हा ते कर्ज परत द्यायचं असतं किंवा त्या बोलीवर दिलेलं असतं तेव्हा त्याला आपण कॉल कर्ज असं म्हणतो. मागणी कर्ज आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. मागणी कर्ज म्हणजे कळलं का बघा, एका बँकेनं दुसऱ्या बँकेला कर्ज दिलेलं आहे, पण ते कर्ज देताना अशी अट टाकलेली असते की आम्ही जेव्हा तुमच्याकडे त्या कर्जाची परतफेडीची मागणी करू त्या क्षणी तुम्ही ते कर्ज जर परत देणार असाल तर आम्ही तुम्हाला हे कर्ज देतोय. म्हणून कॉल कर्ज म्हणजे मागणी करताच परत करावयाचं कर्ज. आणि शॉर्ट नोटीस म्हणजे काय तर मागणी केल्यानंतर एका निश्चित काळाच्या आत परत करायचं कर्ज. म्हणजे समजा त्या ठिकाणी ठेवलं की मागणी केल्यानंतर 7 दिवसाच्या आत तुम्ही परत करायचंय, त्या 2 दिवसाच्या आत परत करायचंय, म्हणून मागणी करता क्षणीच परत करायच्या कर्जाला म्हणायचं कॉल कर्ज. आणि मागणी केल्यानंतर एका विशिष्ट काळात परत करण्याचं कर्ज त्याला शॉर्ट नोटीसवर दिलेलं कर्ज असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. तर आता बऱ्याच वेळा बँका आपापसात व्यवहार करताना ह्या पद्धतीचा वापर करतात. त्यानंतर ट्रेझरी बिल किंवा कोषागार हुंड्या नावाचं एक महत्वाचं पतसाधन आहे की जे RBI मार्फत व्यापारी बँकांना कर्ज देण्याच्या उद्दिष्टाने वापरलं जात असतं. आपण सरकारी रोखे म्हणजे काय या शब्दाचा अर्थ बघताना ट्रेझरी बिल म्हणजे काय ते आपल्याला लक्षात येईल. किंवा कोषागार हुंड्या आपण त्याला मराठीमध्ये शब्द वापरू शकतो. त्याचप्रमाणे काही मुदती कर्जे सुद्धा दिली जातात. मुदती कर्जे म्हणजे एका निश्चित मुदतीसाठी दिली जाणारी कर्जे. त्याचप्रमाणे नाणे बाजारामध्ये सीडीज आणि सीपीज यांचा सुद्धा वापर केला जातो. आता पूर्वी जो राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा सिलेबस होता त्याच्यामध्ये नाणे बाजाराचा जरा जास्त डिटेल्ड असा अभ्यास होता. आता मात्र तो राहिलेला नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे सीडीज काय सीपीज काय हे एवढ्या काही डेप्थ मध्ये जाऊन अभ्यास करण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे मी फक्त त्याचा लॉंग फॉर्म सांगतो आणि त्यांचा वापर कोण करतं एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट सीडीज यांची विक्री कोणी केलेली असते तर व्यापारी बँकांनी केलेली असते. म्हणून व्यापारी बँका सीडीज विकून कुणालाही विकू शकतात, दुसऱ्या बँकेला देऊ शकतात, लोकांना देऊ शकतात, एखाद्या कंपन्यांना देऊ शकतात. तर सीडीजच्या माध्यमातून कर्जाचे व्यवहार करतात असं आपण म्हणूया. आणि सीपीज म्हणजे कमर्शियल पेपर, व्यापारी पत्र. सीपीज मात्र कंपन्यांनी विकलेले असतात. म्हणून कंपन्या कुणाला विकतात तर त्याही कुणालाही विकू शकतात. बँकेला विकू शकतात, व्यक्तींना विकू शकतात किंवा दुसऱ्या कुठल्या कंपनीला विकू शकतात. मग सीडीज म्हणजे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स.
सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स हे कोण विकतं? तर व्यापारी बँका विकतात. आणि कुणाला विकतात? तर कुणालाही विकू शकतात. म्हणजे कोणी त्या व्यापारी बँकांनी विकलेले सीडीज विकत घेऊ शकतात असे म्हणता येईल. आणि सीपीज म्हणजे कमर्शियल पेपर. कमर्शियल या शब्दावरून लक्षात येईल कॉमर्स करणाऱ्या कंपन्या. म्हणून कमर्शियल पेपर्स यांची विक्री कोण करतं? तर यांची विक्री करण्याचं काम करतात कंपन्या करतात. ज्यांना आपण कॉर्पोरेट कंपन्या म्हणतो त्या करतात. आणि त्यांची खरेदी कोणीही करू शकतं. दुसरी कंपनी करू शकते, एखादी बँक करू शकते, किंवा इव्हन सामान्य व्यक्ती सुद्धा करू शकतात. त्यामुळे एवढीच पॉइंट हा लक्षात ठेवा की सीडीज विकल्या जातात बँकेमार्फत, सीपीज विकल्या जातात कंपन्यांमार्फत. आणि हे नाणे बाजारात वापरली जाणारी पतसाधनं आहेत असं फक्त एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि आता भांडवल बाजारामध्ये त्याचे दोन कंपोनंट्स केले जातात. एक म्हणतात समभाग विभाग आणि दुसऱ्याला म्हणतात कर्ज विभाग. समभाग ज्याला इंग्लिशमध्ये आपण इक्विटी म्हणतो, म्हणून याला इक्विटी सेगमेंट म्हणतात भांडवल बाजाराच्या. आणि याला कर्जाला डेट म्हणतो, डीईबीटी, म्हणून याला डेट सेगमेंट म्हटलं जातं भांडवल बाजाराचं. समभाग विभागामध्ये कशाची खरेदी विक्री चालते? शेअर्सची चालते. तर कर्ज विभागामध्ये मात्र बॉन्ड्स आणि डिबेंचर्सची खरेदी विक्री चालते. हा पॉइंट आपण या दोघांचा अभ्यास करताना जास्त डिटेलमध्ये पुढच्या सेक्शनमध्ये बघूया. त्यामुळे आता इथपर्यंत तुम्ही लक्षात घ्या की कोणत्याही देशाचा वित्तीय बाजार, त्याच्या आधी वित्तीय व्यवस्था ही वित्तीय बाजारांची मिळून बनते. वित्तीय बाजारांमध्ये विविध वित्तीय संस्था काम करत असतात. विविध वित्तीय संस्था विविध वित्तीय सेवा देण्याचं काम करतात. आणि ह्या सेवा देण्यासाठी ते विविध पतसाधनांचा वापर करतात असं आपल्याला म्हणता येऊ शकेल.